Now screen is visible to everyone. Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. ओके, तर बघा लास्ट लेक्चरला ओके, तर लास्ट लेक्चरला आपण काय काय बघितलं होतं? ल्युकोसाइट्स बघितले होते. ओके, म्हणजेच व्हाईट ब्लड सेल्स, त्याचा सगळा स्टडी केला होता. त्याच्यामध्ये नंतर जे काही टाइप्स असतात तर ते टाइप्स ग्रॅन्युलोसाइट्स, ग्रॅन्युलोसाइट्स हे सगळं आपण बघितलं होतं. ओके, त्याच्यानंतर ते ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये टाइप्स ओके, तर बघा ग्रॅन्युलोसाइट्स बघितले होते. त्याच्यानंतर ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स नसतात. त्याच्यानंतर त्याचे जे टाइप्स आहेत, ओके, लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स, हे सगळं आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलं होतं. वेट फॉर 2 minutes बिकॉज स्क्रीन इज नॉट विजिबल क्लिअरली. त्याच्यानंतर थ्रोम्बोसाइट्स बघितले होते आणि ज्याला आपण काय म्हणतो अजून प्लेटलेट्स, तर त्याचा नॉर्मल काउंट किती असतो 1.5 to 4 लाख, हे सगळं बघितलं होतं. त्याच्यानंतर ब्लड ग्रुप्स बघितले, तर ते कोणते ए बी, ओके, ए बी आणि ओ, त्याच्यामध्ये कोणते अँटीजन्स असतात, अँटीबॉडीज कोणत्या लागतात. त्याच्यानंतर RH ब्लड ग्रुप, RH फॅक्टर जो आहे रेसस मंकीचा, तर तो सुद्धा बघितला होता आपण. तर RH पॉझिटिव्ह म्हणजे काय, RH निगेटिव्ह म्हणजे काय. ओके, तर त्याच्यानंतर आपलं बघा नेक्स्ट पॉइंट आहे ब्लड क्लॉटिंग. आता ब्लड क्लॉटिंग बघा, आपल्याला एखादी इंजुरी झाली, ओके, तर आपल्याला एखादं बघा आता फॉर एक्झाम्पल कट झालेलं आहे, आपण काहीतरी करतोय, सुई वगैरे काहीतरी टोचले आपल्याला आणि तिथून काय होत असतं, ब्लिडिंग होतं आणि एक थोड्या वेळानंतर काय होत असतं, ते ऑटोमॅटिक स्टॉप होतं आणि तिथं काय फॉर्म होतं, रेड कलरचा जो काही स्पॉट म्हणता येईल तो फॉर्म होतो. सगळ्यांना हे माहितीये, जनरल आहे. Yes, ma'am. Everyone? Yes, ma'am. तो जो आहे स्पॉट, जो काही रेड कलरचा फॉर्म होतो, तर तो जो काही स्पॉट आहे तो कसा फॉर्म होतो, त्याची जी काही प्रोसेस आहे, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, ब्लड क्लॉटिंग. तर बघा ब्लड क्लॉटिंग मध्ये काय असतं, ब्लड इज द लिक्विड फॉर्म. आता हे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, ब्लड काय आहे, फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यूज म्हणजे लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यू आहे आणि तो कशामध्ये असतो, लिक्विड फॉर्म मध्ये. वेन इट इज प्रेझेंट इन ब्लड वेसल्स, बघा तो जेव्हा ब्लड वेसल्स मध्ये प्रेझेंट असतो, ओके, तर तो कसा असतो, लिक्विड फॉर्म मध्ये असतो. इफ ब्लड इज ड्राउन फ्रॉम द बॉडी, तर जेव्हा तो म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपल्याला इंजुरी झाली आणि तो ब्लड ज्यावेळेस येतं बाहेर, तर ते कसं असतं, बाहेर यायच्या अगोदर ते लिक्विड फॉर्म मध्ये असतं आणि जेव्हा ते आपल्या रूम टेम्परेचरला राहिलं तर ते काय होतं, जेल फॉर्म होतं. बरोबर आहे का, जेल फॉर्म होतं का? Yes, ma'am. ते आहे लिक्विड फॉर्म मध्ये राहत नाही. तर या प्रोसेसला काय म्हणायचं, ब्लड क्लॉटिंग, ओके, ऑर द कोॲग्युलेशन. काय सिंपल डेफिनेशन आहे, द ब्लड इज इन द लिक्विड फॉर्म व्हेन इट इज प्रेझेंट इन द ब्लड वेसल्स. आफ्टर द विड्रॉन फ्रॉम द बॉडी इट इज कन्वर्टेड टू द थिकन जेल. The formation of gel which is called as clotting or the coagulation. तर बघा याचं जे काही एक मेकॅनिझम आहे, तर त्या मेकॅनिझम मध्ये काय आहे, तर व्हेरियस क्लोटिंग फॅक्टर्स इन्व्हॉल्व असतात. तर ते आपल्याला मेकॅनिझम बघायचं आहे. बघा, whenever there is an injury to the blood vessels, the inner smooth lining of the blood vessels is disturbed. बघा जेव्हा इंजुरी होते आपल्याला, ओके, तर त्यावेळेस काय होत असतं, आपले जे काही ब्लड वेसल्स आहेत
तर ते काय होतात, डिस्टर्ब्ड होतात. जी काही इनर स्मूथ लाइनिंग आहे ब्लड वेसल्सची, तर ती काय होते, डिस्टर्ब होते. आणि त्याच्यानंतर त्याचं फॉर्मेशन कशामध्ये होतं, याचा रिझल्ट काय होतो, तर रफ सरफेस मध्ये ते तयार होतं. जी काही स्मूथ लाइनिंग आहे तर ती कशी होते, रफ सरफेस मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. वेन द ब्लड प्लेटलेट्स कम इन कॉन्टॅक्ट विथ दिस रफ सरफेस, बघा मग आपल्या ब्लड मधल्या ज्या काही प्लेटलेट्स आहेत, ओके, ब्लड सेल्स मधला एक कुठला पार्ट आहे, प्लेटलेट एक पार्ट आहे, थ्रोम्बोसाइट्स ज्याला म्हणतो आपण. तर तो जेव्हा ह्या रफ सरफेस सोबत कॉन्टॅक्ट मध्ये येईल, ओके, येतो, तर तो सुद्धा काय होतो, इंज्युर्ड होतो. आणि म्हणजे प्लेटलेट्स काय तर त्या पण इंज्युर होतात. आणि त्या इंज्युर्ड प्लेटलेट आणि टिश्यू काय रिलीज करतात, एक सबस्टन्स रिलीज करतात. दिस सबस्टन्स इज कॉल्ड एज थ्रोम्बोप्लास्टिन. ओके, बघा काय होत असतं, तर जेव्हा इंजुरी होते आपल्याला, तर त्यावेळेस आपले जे काही ब्लड वेसल्स मधली इनर लाइनिंग जी आहे, ओके, स्मूथ इनर लाइनिंग, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, रफ सरफेस मध्ये होतं. आणि तो रफ सरफेस जो आहे तर तो काय होतो, जेव्हा त्या प्लेटलेट सोबत कॉन्टॅक्ट मध्ये येतो, तर त्यावेळेस त्या प्लेटलेट्स काय होतात, इंज्युर्ड होतात. आणि ज्या काही इंज्युर्ड प्लेटलेट्स आहेत आणि टिश्यू मिळून काय रिलीज करतात, एक सबस्टन्स रिलीज करतात. त्या सबस्टन्सला स्पेसिफिक नाव आहे, त्याचं नाव आहे थ्रोम्बोप्लास्टिन. ओके, तर त्याच्यानंतर बघा, हे जे थ्रोम्बोप्लास्टिन रिलीज झालेलं आहे, ओके, सबस्टन्स, तर ते इन प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम, तर तो कॅल्शियम मध्ये कॅल्शियम सोबत जे काही ब्लड प्लाझ्मा मधलं कॅल्शियम आहे तर त्याच्यासोबत मिळून तर काय करतो बघा, जे काही प्रोथ्रॉम्बिन असतं तर त्या प्रोथ्रॉम्बिनचं कन्व्हर्जन थ्रॉम्बिन मध्ये करतो. बघा, थ्रोम्बोप्लास्टिन हे आहे तर ते कॅल्शियम सोबत म्हणजे सोबत दोन्ही सोबत रिॲक्शन होऊन ते काय करतं, दोन्ही मिळून प्रोथ्रॉम्बिनचं कन्व्हर्जन थ्रॉम्बिन मध्ये करतं. ऑल्सो द थ्रोम्बोप्लास्टिन जे आहे, ओके, थ्रोम्बोप्लास्टिन इन प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर कन्व्हर्जन ऑफ फायब्रिनोजन टू द फायब्रिन. ओके, तर अजून काय होतं बघा, त्या ह्याच्यामुळे जे काही थ्रोम्बोप्लास्टिन आहे ते काय करतं बघा, अजून जे काही फायब्रिनोजन आहे तर त्याचं कन्व्हर्जन फायब्रिन मध्ये करतं. तर फायब्रिन काय आहे, तर लूज फायब्रिन एक प्रकारचे थ्रेड्स आहेत, ओके, आणि ते काय असतात, इनसोल्युबल असतात. फायनली द ब्लड सेल्स आर एंटॅकल्ड. एंटॅकल्ड म्हणजे काय, तर ते एक गुंतले जातात, ओके, मिक्स होतात इन द होल ऑफ नेटवर्क ऑफ फायब्रिन थ्रेड. तर बघा, ते जो काही फायब्रिन थ्रेडचा नेटवर्क आहे तर त्याच्यामध्ये काय होतं, तर ते गुंतले, एंटॅकल्ड होतात ब्लड सेल्स. आणि त्याच्यामुळे काय होतं, तर मास जो काही फॉर्म होतो तो फॉर्म काय म्हणतो आपण त्याला, क्लॉट. ओके, when the clotting protein are removed from the blood plasma, the straw colored liquid remaining is called as serum. तर बघा, सिरम पण त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. तर क्लॉट फॉर्म कसा होतोय पाहिला आपण. आणि हे जनरल म्हणजे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन साठी आहे, क्लॉटिंग प्रोटीन जेव्हा रिमूव्ह होतं फ्रॉम द ब्लड प्लाझ्मा मधून तर काय होतं, स्ट्रॉ कलर्ड लिक्विड जे काही रिमेनिंग राहतं तर त्याला काय म्हणायचं, सिरम. ओके, क्लॉटिंगचं मेकॅनिझम समजलंय का? Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am, थ्रोम्बोप्लास्टिन म्हणजे काय? थ्रोम्बोप्लास्टिन हा एक सबस्टन्स आहे, ओके. तर जेव्हा बघा, प्लेटलेट आणि ज्या काही इंजुर झालेल्या आहेत प्लेटलेट आणि टिश्यू, हे दोन्ही जेव्हा म्हणजे सोबत येतात तर ते रिलीज करतात एक सबस्टन्स. आणि त्या सबस्टन्सला काय म्हणतात, थ्रोम्बोप्लास्टिन. समजलं थ्रोम्बोप्लास्टिन? थ्रोम्बोप्लास्टिन काय असतं बघा, तर जेव्हा प्लेटलेट्स आपल्या इंजुर्ड होतात आणि टिश्यू हे दोन्ही मिळून काय एक सबस्टन्स रिलीज करत असतात, त्या सबस्टन्सला काय म्हणतात, थ्रोम्बोप्लास्टिन. ओके, आणि तो जो काही थ्रोम्बोप्लास्टिन आहे इन प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम, कॅल्शियमच्या प्रेझेन्स मध्ये ब्लड प्लाझ्मा मध्ये जे काही कॅल्शियम असतं तर ते काय करतं, कन्वर्ट करतं, प्रोथ्रॉम्बिनचं कन्वर्जन थ्रोम्बिन मध्ये करतं. आणि अजून हे थ्रोम्बोप्लास्टिन जे आहे तेच आता सबस्टन्स म्हणलं होतं, तर ते अजून काय करतं, कन्वर्जन करतं कशाचं, फायब्रिनोजनचं फायब्रिन मध्ये. ओके, फायब्रिन काय थ्रेड्स सारखे असतात आणि ते इनसोल्युबल असतात
आणि जे काही ब्लड सेल्स आहेत तर ते एन्टॅकल्ड होतात या थ्रेड मध्ये फायब्रिनच्या, आणि जो काही मास फॉर्म होतो तर त्याला काय म्हणतात, क्लॉट. आता क्लिअर झाले का सगळ्यांना? येस मॅम. काय असतं थ्रोम्बोप्लास्टिन ते? ब्लड क्लॉटिंग तर समजलंय का? येस मॅम. येस मॅम. हा, त्याचं मेकॅनिझम बघा, मी अजून एकदा सांगते. ओके, आता लक्ष द्या सगळ्यांनी. तर बघा काय होत असतं, जेव्हा आपल्याला फॉर एक्झाम्पल आता सिंपल एखादं कट झालंय, एखादं लागलंय आपल्याला, ओके, काहीतरी टोचलंय, तर त्यावेळेस काय होतं, ब्लड फ्लो होतं. ओके, तर त्यावेळेस नक्की काय झालं असतं, आपले जे काही ब्लड वेसल्स आहेत तर त्या इंज्युअर झालेल्या असतात. ओके, आणि जे काही इनर स्मूथ लाइनिंग आहे ब्लड वेसल्सची तर ती काय झाली असते, डिस्टर्ब्ड होते, आणि त्याचा रिझल्ट काय होतो, तर रफ सरफेस, जी काही स्मूथ लाइनिंग आहे तर ती काय होतं, आता रफ होतं. ओके, आणि तो रफ सरफेस आहे तो जेव्हा प्लेटलेटच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो तर त्या प्लेटलेट काय होतात, इंज्युअर्ड होतात, आणि त्या इंज्युअर्ड प्लेटलेट जेव्हा टिश्यू सोबत येतात आणि एक रिलीज करतात सबस्टन्स, त्या सबस्टन्सचं नाव आहे थ्रोम्बोप्लास्टिन. ओके, आणि हे जे थ्रोम्बोप्लास्टिन आहे तर ते जेव्हा कॅल्शियमच्या प्रेझेन्स मध्ये, म्हणजे कॅल्शियम सोबत असतं, तर ते काय करतं, कन्व्हर्जन करतं प्रोथ्रॉम्बिनचं थ्रोम्बिन मध्ये. ओके, तर जे अजून काय करतं ते थ्रोम्बोप्लास्टिन, तर ते फायब्रिनोजनचं कन्व्हर्जन थ्रेड लाईक फायब्रिन मध्ये करतं, आणि जे की इन्सोल्युबल असतं, आणि जेव्हा ते ओके, तर बघा कन्व्हर्जन होतं फायब्रिनोजनचं, आणि ते जे काही थ्रेड लाईक हे आहे जे काही ब्लड सेल्स आहेत तर ते काय होतात, नेटवर्क ऑफ फायब्रिन थ्रेड्स मध्ये ते एन्टॅकल्ड होतात, आणि एक मास फॉर्म होतो विच इज कॉल्ड ॲज क्लॉट. ओके, आणि जे काही प्रोटीन असतं क्लॉटिंगचं प्रोटीन, ओके, तर ते जेव्हा आपण रिमूव्ह करू ब्लड प्लाझ्मा मधनं तर त्यावेळेस एक स्ट्रॉकलेट लिक्विड राहतं, तर त्याला काय म्हणायचं, सीरम. ओके, आता क्लिअर झाले का सगळ्यांना, क्लॉटिंग मेकॅनिझम इम्पॉर्टंट आहे. येस मॅम. येस मॅम. ओके, तर बघा याच्यानंतर बघा रोल ऑफ व्हिटॅमिन के. तर व्हिटॅमिन के बघा क्लॉटिंग मध्ये इम्पॉर्टंट असतं, तर ते प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही, बट ते सिंथेसिस साठी इम्पॉर्टंट असतं. तर बघा, नॉर्मली क्लॉटिंग ऑफ ब्लड डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ व्हिटॅमिन के इन द बॉडी. तर याच्या कॉन्सन्ट्रेशनवर हे व्हिटॅमिन के, बघा व्हिटॅमिन केचा डायरेक्टली इन्व्हॉल्व्ह होत नाही क्लॉटिंगच्या प्रोसेस मध्ये कुठं सुद्धा, पण त्याचं जे काही प्रोसेस आहे तर ती या व्हिटॅमिन के च्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असतं. ओके, तर याच्यासाठी व्हिटॅमिन के चं जे काही आपलं नॉर्मल जे काही असेल कॉन्सन्ट्रेशन ते रिक्वायर्ड असतं. व्हिटॅमिन के इज नॉट इन्व्हॉल्व इन, बघा मी आता हेच सांगितलं, व्हिटॅमिन के इज नॉट इन्व्हॉल्व इन ऍक्च्युअल क्लॉट फॉर्मेशन, बट इट इज रिक्वायर्ड फॉर द सिंथेसिस ऑफ 4 क्लोटिंग फॅक्टर्स. ओके, तर व्हिटॅमिन के इज प्रोड्युस्ड बाय द बॅक्टेरिया. ओके, तर व्हिटॅमिन के जे आहे तर ते बघा कसं प्रोड्यूस होतं, तर बॅक्टेरिया थ्रू प्रोड्यूस होतं विच इज प्रेझेंट इन द लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईन मध्ये जे काही बॅक्टेरिया असतात तर त्या बॅक्टेरिया थ्रू हे व्हिटॅमिन के प्रोड्यूस होत असतं, आणि ते कशासाठी लागतं, तर क्लॉटिंग ऑफ ब्लड त्याच्यावर डिपेंड असतं व्हिटॅमिन केच्या कॉन्सन्ट्रेशनवर. बघा, दिस व्हिटॅमिन इज absorbed by the lining of large intestine and reaches the blood. बघा, ते लार्ज इंटेस्टाईन हे जे व्हिटॅमिन आहे ते ऍब्झॉर्ब करत असतं, आणि ऍज व्हिटॅमिन के इज द फॅट सोल्युबल व्हिटॅमिन, तर ते कसं आहे, फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे. बघा, तुम्हाला फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आणि वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन माहित आहेत का कुणाला, एनीवन? तर बघा, फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स जे असतात तर ते कोणते कोणते आहेत बघा, ADE-K. ओके, आता आपण सध्याला फॅट सोल्युबलच लक्षात ठेवू, तर ते कोणते आहेत, ADE-K. तर के हे काय झालं, मग फॅट सोल्युबल व्हिटॅमिन झालं. समजलं कोणते आहेत फॅट सोल्युबल? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. Okay, the people suffering from slow absorption of liquid shows the vitamin K deficiency. बघा, काही पेशंट्स मध्ये काय असतं बघा, काही पर्सन्स मध्ये तर स्लो ऍब्सॉर्प्शन होतं लिपिडचं,
लिपिडचं. तर त्यावेळेस काय असतं तर त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन के ची डिफिशियन्सी असते. व्हिटॅमिन के ची डिफिशियन्सी झाले तर काय होत असतं क्लोटिंग व्यवस्थित होत नाही, प्लस ऍब्सॉर्प्शन जे आहे लिपिड्सचं ते व्यवस्थित होत नाही. समजलं रोल ऑफ व्हिटॅमिन के? Yes, ma'am. Ma'am. ओके. तर बघा त्याच्यानंतर आहे डिसऑर्डर्स. आता आपण ब्लडचं संपूर्ण सगळं काही बघितलेलं आहे, तर त्याचे जे काही डिसऑर्डर्स आहेत, ओके, तर ते आपण बघतोय. ॲनेमिया. बघा फर्स्ट आहे ॲनेमिया. ॲनेमिया म्हणजे काय असतं ऑलरेडी आपण केमिस्ट्रीमध्ये डिस्कस केलंय. एनीवन? Deficiency of iron and folic acid. अशक्तपणा. ओके. तर बघा आपण व्यवस्थित बघूया. तुम्हाला आय थिंक समजलं नाही ॲनेमिया म्हणजे काय. तर जी काही डिफिशियन्सी असते ब्लडची तर त्याला काय म्हणतो आपण ॲनेमिया म्हणतो. तर त्याचे जे टाइप्स असतात, ओके, तर बघा ॲनेमिया म्हणजे काय तर रिडक्शन इन ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी इन द ब्लड इज कॉल्ड ॲज ॲनेमिया. ऑक्सिजनची जी काही कॅरिंग कॅपॅसिटी असते ब्लड मधली, ओके, तर ती काय झाली असते रिड्यूस झालेली असते, तर त्याला आपण काय म्हणतो ॲनेमिया. आणि अजून काय झालं असतं ॲनेमियामध्ये तर जेव्हा आरबीसीज डिक्रीज होतात, जेव्हा आरबीसीज डिक्रीज होती तेव्हा एचबी पण आपला काय होणार आहे कमी होणार आहे, आणि त्या केसमध्ये काय म्हटलं जातं ॲनेमिया. ओके. बघा काय ॲनेमिया म्हणजे रिडक्शन इन ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्लड, ओके. आणि त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स काय म्हणजे त्याच्यामध्ये काय होत असतं तर आरबीसीच जे काही आहेत नंबर तर तो काय राहत नाही, नॉर्मल राहत नाही, ओके. तो काय होतो रिड्यूस होतो, कमी होतो, आणि त्याच्यामुळे काय होतं आपलं एचबी म्हणजे हिमोग्लोबिन सुद्धा काय होतं कमी होतं, आणि त्याला काय म्हटलं जातं ॲनेमिया. ओके. आता समजलं ॲनेमिया म्हणजे काय? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. तर बघा देर आर राजश्रीमुळे भूल देणे नाही हे ॲनेमिया म्हणजे. ॲनेमिया मध्ये काय झालं असतं आरबीसीचा नंबर कमी झालेला असतो, ओके. आरबीसी सेल्स ज्या रेड ब्लड सेल्स आहेत, आणि तसंच काय झालं असतं त्याच्यामुळे एचबी जो आहे आपला तो कमी झालेला असतो. तर बघा त्याचे जे काही टाइप्स आहेत तर फर्स्ट आहे बघा आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया. बघा ह्याच्या नावातच आहे आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया. याच्यामध्ये काय होत असतं तर काही पेशंट मध्ये लेस ऍब्सॉर्प्शन ऑफ आयर्न, आयर्नचं जे काही ऍब्सॉर्प्शन आहे तर ते काय होत असतं कमी होत असतं, आणि एक्सेस लॉस ऑफ आयर्न ऑर इनसफिशियंट इनटेक ऑफ आयर्न विच कॉजेस द आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया. बघा जेव्हा लेस ऍब्सॉर्प्शन होतं आयर्नचं किंवा एक्सेस लॉस होतो आयर्नचा, तर आणि अजून काय म्हणता येईल इनसफिशियंट इनटेक ऑफ आयर्न, जेव्हा आपलं जे काही इनटेक आहे आयर्नचा, ओके, तर तो सफिशियंट नसेल, योग्य प्रमाणात नसेल आपण घेत, तर त्यावेळी काय होतं तर आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया. ओके. आयर्नची डेफिशियन्सी होते, याच्यावरूनच लक्षात ठेवायचं ॲनेमिया कसला टाईप आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया. याच्यामध्ये काय होत असतं लेस ऍब्सॉर्प्शन होतं आयर्नचं, आणि किंवा एक्सेस लॉस होत असतो आयर्नचा, ओके, किंवा आपला जो काही इनटेक आहे तर तो व्यवस्थित नसतो आयर्नचा. तर त्याच्यानंतर बघा सेकंड टाइप आहे मेगालोब्लास्टिक ॲनेमिया. तर याच्यामध्ये काय असतं लेस इनटेक ऑफ व्हिटॅमिन बी. आता व्हिटॅमिन बी हे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आहे, ओके. Folic acid which causes the megaloblastic anemia in the red bone marrow produces the large abnormal red blood cells, okay. तर काय होत असतं बघा मेगालोब्लास्टिक ॲनेमिया मध्ये ह्याच्यात इंटेक जो आहे व्हिटॅमिन बी अँड द फोलिक ऍसिड या दोन्हीचा जो इंटेक असतो तो कमी असेल तर हा मेगालोब्लास्टिक ॲनेमिया म्हणजे होतो पे, ओके. ज्या पर्सन्स मध्ये हा जो काही व्हिटॅमिन बी आणि फोलिक ऍसिडचा इंटेक आहे तर तो कमी असतो, तर त्या पर्सन्स मध्ये मेगालोब्लास्टिक ॲनेमिया होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर बघा पर्निसियस ॲनेमिया थर्ड टाइप आहे. तर याच्यामध्ये काय असतं बघा इनॅबिलिटी ऑफ स्टमक टू प्रोड्यूस द इंट्रेन्सिक फॅक्टर विच इज नीडेड फॉर द ऍब्सॉर्प्शन ऑफ व्हिटॅमिन बी इन द स्मॉल इंटेस्टाईन अँड विच कॉजेस द पर्निसियस ॲनेमिया. बघा आपले जे काही स्टमक मध्ये
इंट्रेन्सिक फॅक्टर्स असतात कशासाठी फॉर द ऍब्सॉर्प्शन ऑफ व्हिटॅमिन बीच्या ऍब्सॉर्प्शन साठी जे काही इंट्रेन्सिक फॅक्टर्स असतात ओके तर ते प्रोड्यूस करण्याचं काम जेव्हा स्टमकला होत नाही तर त्या केसमध्ये काय होत असतं पर्निसियस ऍनेमिया होत असतो ओके त्या केसला आपण पर्निसियस ऍनेमिया म्हणायचं. त्याच्यानंतर बघा हिमोरेजिक ऍनेमिया. तर हिमोरेजिक ऍनेमिया मध्ये काय असतं एक्सेसिव्ह लॉस ऑफ आरबीसीज थ्रू द ब्लिडिंग. बघा जो काही आरबीसीचा लॉस आहे एक्सेसिव्ह लॉस ओके थ्रू द ब्लिडिंग ड्यू टू लार्ज wound or the stomach ulcer or the especially due to the heavy menstruation leads to hemorrhagic anemia. बघा जेव्हा आरबीसीज आपल्या ज्या काही आहे तर जास्त ब्लिडिंग होऊन ओके एखादं वाउंड झाले जखम झाली किंवा जे काही स्टमक अल्सर्स असतात त्याच्या थ्रू ब्लड जास्त फ्लो झालं जास्त ब्लिडिंग झालं तर त्या केसमध्ये काय होत असतं हिमोरेजिक ऍनेमिया. त्याच्यानंतर बघा फिफ्थ टाइप आहे हिमोलायटिक ऍनेमिया. तर हिमोलायटिक ऍनेमिया जो आहे तर आरबीसी ज्या आहेत प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या तर त्या काय होतात रप्चर होतात ओके प्रीमॅच्युअरली अँड रिलीज हिमोग्लोबिन ओके मे डॅमेज द फिल्टरिंग युनिट इन द किडनीज. बघा काय असतं हिमोलायटिक ऍनेमिया मध्ये आरबीसी ज्या आहेत प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या त्या रप्चर होतात आणि जे काही हिमोग्लोबिन त्याच्यातून असतं मे डॅमेज द फिल्टरिंग युनिट्स. तर ते हिमोग्लोबिन काय करतं डॅमेज करतं फिल्टरिंग युनिट म्हणजे कुठलं ग्लोमेरुलाई ओके हे युरिनरी सिस्टीम मध्ये आपण हे सगळं बघणार आहोत किडनीचं फंक्शन वगैरे. तर इथे काय लक्षात ठेवायचं फक्त ग्लोमेरुलाई मधलं काय असतं हे डॅमेज करतं हिमोग्लोबिन आणि त्याच्यामुळे काय होत असतं हिमोलायटिक ऍनेमिया होतो. त्याच्यानंतर बघा थॅलेसमिया. थॅलेसमिया मध्ये काय असतं बघा डिफिशियंट सिंथेसिस ऑफ हिमोग्लोबिन ऑकर्स इन द थॅलेसमिया. तर जे काही हिमोग्लोबिनचं सिंथेसिस आहे तर ते नॉर्मल ज्या केसमध्ये नसतं ओके तिथं डेफिशियन्सी असते तर त्या केसला काय म्हणायचं थॅलेसमिया. आणि त्याच्यामुळे काय असतं बघा हिमोग्लोबिन जिथे व्यवस्थित हे होत नाही ओके प्रेझेंट नाही व्यवस्थित क्वांटिटीमध्ये नॉर्मल क्वांटिटीमध्ये तर जी काही नॉर्मल रेंज आहे त्याच्यामध्ये नाही ते प्रेझेंट तर तिथं काय होत असतं बघा आरबीसीज पण तिथे कशा असणार आहेत स्मॉल असणार आहेत पेल आणि शॉर्ट लिव्ड. त्याच्यानंतर बघा एप्लास्टिक ऍनेमिया. एप्लास्टिक ऍनेमिया जो आहे तो कशामुळे होतो विच इज कॉज्ड ड्यू टू द डिस्ट्रक्शन ऑफ रेड बोन मॅरो. कशामुळे हे डिस्ट्रक्शन होत असतं बाय द टॉक्झिन्स गॅमा रेडिएशन अँड सर्टन मेडिकेशन. याच्यामुळे काय होत असतं एप्लास्टिक ऍनेमिया होत असतो. त्याच्यानंतर बघा पॉलिसायथेमिया. तर जो काही पॉलिसायथेमिया आहे बघा देर आर अन ॲबनॉर्मली लार्ज नंबर ऑफ एरिथ्रोसाइट्स इन द ब्लड. तर जे काही एरिथ्रोसाइट्स आहेत ओके ते कसे असतात लार्ज नंबर मध्ये असतात. इट इन्क्रीजेस द व्हिस्कोसिटी ऑफ ब्लड and slows the rate of flow, also increases the risk of clotting, ischemia and infraction. इश्चेमिया मध्ये का इश्चेमिया म्हणजे काय माहिती का तर जे काही आपल्या बॉडी पार्ट्सला ब्लड सर्क्युलेट होत असतं तर ते नॉर्मल अमाऊंट म्हणजे नॉर्मल जसं होतं तसं होत नाही ओके डिफिकल्टी होते डिफिकल्टी इन फ्लोईंग ऑफ ब्लड टू द ऑल बॉडी पार्ट्स ओके. तर त्याला काय म्हणायचं इश्चेमिया. आणि इन्फ्रॅक्शन म्हणजे काय तर टिश्यू डॅमेज किंवा त्याला आपण म्हणू शकतो नेक्रोसिस. तर बघा पॉलिसायथेमिया मध्ये काय होत असतं तर एरिथ्रोसाइट्स जे आहेत म्हणजेच आरबीसीज आहेत तर त्या कशा असतात लार्ज नंबर मध्ये प्रेझेंट असतात नॉर्मल रेंज पेक्षा ते जास्त प्रमाणात प्रेझेंट असतात ब्लड मध्ये आणि त्या काय करतात तर व्हिस्कोसिटी जी आहे ब्लडची तर ती काय होते त्याच्यामुळे काय होणार आहे इन्क्रीज होते आणि त्याच्यामुळे जो काही फ्लो आहे ब्लडचा तर तो कसा होणार स्लो होणार आणि त्याच्यामुळे क्लॉटिंगची जी काही रिस्क आहे ओके अँड ऑल्सो इश्चेमिया सुद्धा होऊ शकतो अँड द इन्फ्रॅक्शन सुद्धा होऊ शकतं. तर त्या केसला काय म्हणायचं पॉलिसायथेमिया ओके. त्याच्यानंतर बघा ल्युकेमिया. ल्युकेमिया बघा इन दिस ॲबनॉर्मल व्हाईट ब्लड सेल्स जे आहेत तर ते काय होतात मल्टिप्लाय अनकंट्रोलेबली. बघा हे काय होतात मल्टिप्लिकेशन होतं जे काही डब्ल्यूबीसीज आहेत त्याचं मल्टिप्लिकेशन होत असतं अँड द फॉर्मेशन ऑफ कॅन्सरियस व्हाईट ब्लड सेल्स इन द रेड बोन मॅरो विच डिक्रीजेस द प्रोडक्शन ऑफ आरबीसीज
and the platelet. As a result, oxygen carrying capacity of blood is reduced and clotting is abnormal. बघा जेव्हा व्हाईट ब्लड सेल्स जे आहेत तर ते मल्टिप्लिकेशन होतं त्याच्यामध्ये बघा एकाचे 2 असे ओके 4 असे होतात आणि नंबर ऑफ सेल्स मध्ये एकाच नंबर ऑफ सेल्स मध्ये होतं कन्व्हर्जन, याला आपण मल्टिप्लिकेशन म्हणतो. तर ते जेव्हा मल्टिप्लाय होतात तर त्यावेळेस काय होत असतं बघा, ते कॅन्सरस व्हाईट ब्लड सेल्स मध्ये होतात, कुठे रेड बोन मॅरो मध्ये. आणि जेव्हा हे जास्त झाले डब्ल्यूबीसीस त्यावेळेस ते आरबीसीसचं प्रोडक्शन थांबवतात, ओके, म्हणजे डिक्रीज करतात, कमी करतात आरबीसीस प्लस प्लेटलेट्स सुद्धा. आणि त्याचा रिझल्ट जेव्हा आरबीसीस कमी होणार आहे तर तेव्हा काय होणार आहे, ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ब्लडची तर ती काय होणार, रिड्यूस होणार. आणि जे काही क्लॉटिंग आहे तर ते कसं होणार, ऍबनॉर्मल होणार. त्याच्यानंतर बघा फोर्थ कुठला आहे डिसीज, तर हिमोफिलिया. ओके, हिमोफिलिया काय आहे, डिफिशियन्सी ऑफ क्लॉटिंग इन विच द ब्लिडिंग मे ऑकर स्पॉन्टानियसली ऑर द आफ्टर मायनर ट्रॉमा. बघा काय काय केसेस मध्ये काय होत असतं, तर फॉर एक्झाम्पल छोटी जर इंजुरी झाली ओके तरी सुद्धा ते जे काही ब्लड फ्लो होत, आता आपलं कसं ब्लड फ्लो होतं त्याच्यानंतर ते थोड्या वेळाने थांबतं आणि क्लॉट फॉर्म होतो, ओके, क्लॉटिंगची प्रोसेस होते. पण काही पेशंट्स मध्ये काय होत असतं, कंटिन्युअसली ब्लड फ्लो होतं, ते पटकन क्लॉटिंग होत नाही का, तर त्यांच्यामध्ये डिफिशियन्सी असते क्लॉटिंग फॅक्टरची. तर तो कोणता क्लॉटिंग फॅक्टर बघा, 8 ओके 8 नंबरचा जो काही क्लॉटिंग फॅक्टर आहे हिमोफिलियाचा तर तो त्यांच्यामध्ये अबसेंट असतो. ओके, तर त्यावेळेस काय असतं, हिमोफिलिया त्याला आपण म्हणतो. ओके, तर त्यांनी एक्झाम्पल दिलेत बघा, नोज ब्लीड, ओके, ब्लड इन युरिन, हिमोरेज इन द जॉईंट. तर या असे म्हणजे सिम्पटम्स हे पेशंट्स मध्ये दिसतात. ओके, समजलं हिमोफिलिया म्हणजे काय, डिसीजेस समजलेत का, Yes, ma'am. Yes, ma'am. सगळ्यांना समजलेत का. Yes, ma'am. बघा या चॅप्टर मधला फक्त एक पॉइंट राहिलेला आहे तर तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊयात. ओके, जी काही प्रोसेस आहे एरिथ्रोपोएसिसची, ओके, तर ती फक्त राहिलेली आहे, ती आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. प्लस या फुल चॅप्टर वरती आपण रिव्हिजन सुद्धा नेक्स्ट लेक्चरला घेऊ. आज जे काही आज जिथपर्यंत झालंय तिथपर्यंत मी आज सगळ्या तुम्हाला नोट्स सेंड करते. उद्याच्या लेक्चरला, उद्या आपलं ट्युटोरियलचं सेशन असतं तर सॅटर्डेला लक्षात ठेवा, प्रत्येक सॅटर्डेला आपलं रिव्हिजन होईल आता इथून पुढे. तर Okay, ma'am. ओके, तर जे काही नोट्स आहेत आता तुम्हाला कुठेपर्यंत मिळालेत नोट्स, Upper limb. अप्पर लिम ओपन. त्या चॅप्टरच्या मी पूर्ण नोट्स सेंड केलेल्या आहेत गुगल क्लासरूमला. ओके, या चॅप्टरच्या काय मिळालं नाही तो मॅम. त्या चॅप्टरच्या फक्त मी सेंड केलेल्या नाहीत अजून, फोर्थच्या पूर्ण मिळालेल्या आहेत, सेंड केलेल्या आहेत, अपलोड केलेल्या आहेत. चेक केले का सगळ्यांनी, येस मॅम. Yes, Yes, ma'am. बुक मेंटेन ठेवताय का, yes, Oh, ma'am. ma'am. Yes, ma'am. येस मॅम. उद्याच्या लेक्चरला मी नोटबुक सुद्धा चेक करेन. येस मॅम. सगळ्यांनी रेडी ठेवा. Okay, ma'am. ओके, तर बघा आजच्या लेक्चरला आपण काय काय बघितलं, ब्लड क्लोटिंगची जी काही प्रोसेस आहे ती बघितली. तर ब्लड क्लोटिंग म्हणजे काय, जे काही लिक्विड फॉर्म मध्ये ब्लड असतं त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं, जेल मध्ये होतं, त्याला आपण काय म्हणतो, सिम्पली क्लोटिंग म्हणतो. त्याचं मेकॅनिझम आहे तर ते बघितलं आपण. कन्व्हर्जन मध्ये काय काय होत असतं, तर जी काही इंजुरी होते सुरुवातीला तर त्यावेळेस काय होत असतं, ब्लड वेसल्स मध्ये जे काही स्मूथ लाइनिंग आहे इनर तर ते डिस्टर्ब होतं आणि तिथे रफ सरफेस फॉर्म होतो. आणि जेव्हा ब्लड प्लेटलेट जे आहेत तर त्या रफ सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात आणि ते तिथे काय होतं, तर त्या इंजुर्ड होतात. आणि जेव्हा काही इंजुर्ड प्लेटलेट्स आहेत आणि टिश्यूज आहेत तर ते रिलीज करतात एक सबस्टन्स, त्या सबस्टन्सला काय म्हणतात, थ्रोम्बोप्लास्टिन. ओके, तर जे काही रिलीज थ्रोम्बोप्लास्टिन आहे तर ते जेव्हा कॅल्शियम सोबत रिएक्ट होतं तर तेव्हा ते कशाचं
करतं तर प्रोथॅम्बिनचं कन्व्हर्जन थ्रोम्बिन मध्ये करतं आणि ऑल्सो फायब्रिनोजनचं कन्व्हर्जन कशामध्ये करतं फायब्रिन थ्रेड्स मध्ये. आणि त्याच्यानंतर काय होतं बघा, जे काही ब्लड सेल्स आहेत तर ते काय होतात एन्टॅगल्ड होतात कुठे तर नेटवर्क ऑफ फायब्रिन थ्रेड मध्ये. आणि तिथे जो फॉर्म होतो मास त्याला आपण काय म्हणतो क्लॉट म्हणतो. त्याच्यानंतर व्हिटॅमिन के चा रोल बघितला, हे कसलं व्हिटॅमिन आहे तर फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे. आणि जे काही क्लॉटिंगचं असतं आपल्या ब्लडचं क्लॉटिंगची जी प्रोसेस आहे तर ती कशावर डिपेंड आहे तर व्हिटॅमिन के च्या कॉन्सन्ट्रेशन. तर व्हिटॅमिन के आहे तर ते नॉर्मल प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही, पण ते क्लोटिंग फॅक्टर्स जे आहेत, आता आपण मी आता कोणता सांगितला 8 नंबरचा जो काही फॅक्टर आहे क्लोटिंगचा हिमोफिलियाचा, तर तो असे फॅक्टर सिंथेसिस करण्यासाठी व्हिटॅमिन के लागतं. आणि व्हिटॅमिन के जे आहे तर ते कसं प्रोड्यूस होतं बाय द बॅक्टेरिया इन द लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईन मध्ये जे काही बॅक्टेरिया असतात ओके तिथून हे प्रोड्यूस होतं. आणि दिस व्हिटॅमिन इज ऍब्सॉर्ब बाय द लाइनिंग ऑफ लार्ज इंटेस्टाईन अँड रिचेस द ब्लड. ओके, जे काही व्हिटॅमिन आहे तर ते ऍब्सॉर्ब कुठे होतं लार्ज इंटेस्टाईन मध्ये आणि त्याच्यानंतर ब्लड मध्ये ते एंटर होतं. आणि त्याच्यानंतर काय बघितलं तर डिसऑर्डर्स बघितले. डिसऑर्डर्स मध्ये अॅनिमिया बघितला. अॅनिमिया म्हणजे काय तर जिथे आरबीसीचा नंबर डिक्रीज झालेला असतो त्याच्यामुळे हिमोग्लोबिनचा पण नंबर डिक्रीज होतो आणि तिथली ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी जी काही ब्लडची आहे ती कमी झालेली असते, त्या केसला आपण काय म्हणतो अॅनिमिया. त्याचे जे काही टाइप्स आहेत आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया, मेगालोब्लास्टिक अॅनिमिया, पर्निसियस अॅनिमिया, ओके, हिमोलायटिक अॅनिमिया, थॅलेसेमिया, त्याच्यानंतर एप्लास्टिक अॅनिमिया, ओके, त्याच्यानंतर पॉलिसायटेमिया, ल्युकेमिया, हिमोफिलिया हे सगळं बघितलेलं आहे. समजलंय का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. तर ब्लड क्लोटिंगचं मेकॅनिझम कोण सांगताय, एक्सप्लेन कोण करताय? एनीवन? मॅम करू? येस, सुप्रिया बनगर करा. ब्लड हे लिक्विड फॉर्म मध्ये प्रेझेंट असतं ब्लड व्हेसल मध्ये आणि ब्लड डाऊन फॉर्म होत असतं बॉडी मध्ये आणि त्याची थिकनेस फॉर्म जेल असतं ते आणि ती जेल फॉर्मेशन प्रोसेस असते त्यालाच क्लोटिंग किंवा कोअगुलेशन म्हणतात. आणि ते मेकॅनिझम क्लोटिंग इन्व्हॉल्व्ह असतं ते ब्लड क्लोटिंग फॅक्टर मध्ये. आणि क्लोटिंग मेकॅनिझम डिस्क्राईब होतं बिलो. आणि आपल्याला एखादी इंजुरी झाली तर ती ब्लड व्हेसलला इंजुरी झाली तर ते स्मूथ लाइनिंग ब्लड व्हेसल डिस्ट्रीब्युट होत असतं आणि त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट येतो की रफ सरफेस आपल्या आणि ते ब्लड म्हणजे ब्लड अँड ब्लड प्लॅटनेट दोन्हींच्या कॉन्टॅक्ट आल्यावर त्या रफ सरफेस इंजुर्ड होतो आणि ते इंजुर्ड झालेले प्लॅटलेट्स अँड टिश्यू एक सबस्टन्स रिलीज करतात त्याला थ्रोम्बोप्लास्टिन म्हणतात. आणि ते रिलीज झालेला सबस्टन्स आहे थ्रोम्बोप्लास्टिन तो प्रेझेंट असतो कॅल्शियम ऑफ ब्लड मध्ये ब्लड प्लाझ्माच्या आणि कन्वर्ट होतो त्याचं थ्रोम्बोबिनचं नंतर कन्व्हर्टेशन थ्रोम्बोबिन ह्याच्यात होतं आणि ते थ्रोम्बोप्लास्टिन प्रेझेंट असतं कॅल्शियम आणि ते रिस्पॉन्स असतं कन्व्हर्टेशन ऑफ फायब्रोजिन मध्ये आणि ते सोल्युबल असतं आणि ते लूज फायबर थ्रेड असतं आणि ते इनसोल्युबल असतं. आणि फायनली नंतर ब्लड सेल असतात ते एंडॅक्लर करून इथे काय होतं माहितीये का, थ्रोम्बोप्लास्टिन जे आहे बघा हे दोन इम्पॉर्टंट आहेत बघा. थ्रोम्बोप्लास्टिन जे आहे तर ते कशाचं कन्व्हर्जन बघा करते, प्रोथ्रॉम्बिनचं कन्व्हर्जन थ्रोम्बिन मध्ये करतं. ओके, हे झालं फर्स्ट, प्रोथ्रॉम्बिनचं कन्व्हर्जन थ्रोम्बिन मध्ये. आणि सेकंड जे आहे तर ते अजून काय करतं बघा, फायब्रिनोजनचं कन्व्हर्जन फायब्रिन मध्ये करतं. समजलं का बनकर? येस मॅम. हा, काय सांगितलं मी आता? सुप्रिया जे सांगू का? हा सांगा, थ्रोम्बोप्लास्टिन काय करतं? प्रोथॉम्बिनचं कन्व्हर्जन थ्रोम्बिन मध्ये करतं आणि फायब्रोजिनेसचं कन्व्हर्जन फायब्रिन थ्रेड मध्ये करतं. ओके, गुड. हा, अजून कोण करतं एक्सप्लेन? मॅम करू का? Ma'am, मेटकरी आरती.
ब्लड हे ते प्रेझेंट ब्लड वेसल मध्ये असतं. डाऊन फ्रॉम द बॉडी ब्लड हे थिकन्स असतं आणि ते जेल मध्ये फॉर्म होतं आणि त्या जेल फॉर्मेशनला क्लोटिंग और कोएग्युलेशन म्हणतात. आणि ते त्याचे तुमचा आवाज येत नाही. ब्लड वेसलला इंजुरी स्मूथ लाइनिंग ब्लड वेसल डिस्टर्ब होतात आणि त्याचा रिझल्ट रफ सरफेस फॉर्म होतो. का मॅम? मिलिटरी आरती तुमचा व्हॉइस हे क्लिअरली येत नाही. ओके, तर म्यूट करा तुमचं माईक. हा, अजून कोण सांगतंय? मॅम सांगू का? हा, भोसले अस्मिता. ब्लड हे लिक्विड फॉर्म मध्ये असतं. ज्यावेळेस ते ब्लड वेसल्स मध्ये असते त्यावेळेस ते लिक्विड फॉर्म मध्ये असतं आणि ब्लड इज ड्रॉन फ्रॉम बॉडी मध्ये त्यावेळेस इट थिकनेस अँड फॉर्म जेल फॉर्म होतं आणि ह्याच जेल फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे त्यालाच आपण क्लोटिंग किंवा कोॲग्युलेशन असं म्हणतो. आणि द मेकॅनिझम क्लोटिंगचे जे मेकॅनिझम आहे ते मेनी क्लोटिंग फॅक्टर्स इन्व्हॉल्व करतात. मग ज्यावेळेस आपल्या ब्लड वेसलचे इंजुरी होते त्यावेळेस ते ब्लड वेसलची जी आतली इनर स्मूथ लिनिंग्स असते त्या डिस्टर्ब होतात आणि ह्याच रिझल्ट फॉर्मेशन रफ सरफेसचं फॉर्मेशन होतो. आणि ज्यावेळेस ब्लड प्लेटलेट्स या रफ सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात त्यावेळेस त्या इंजुर्ड होतात आणि ह्या इंजुर्ड प्लेटलेट्स ज्यावेळेस टिश्यू सोबत येतात त्यावेळेस एक सबस्टन्स रिलीज करतात त्याला थ्रोम्बोप्लास्टिन असे म्हणतात. आणि हा जो रिलीज झालेला थ्रोम्बोप्लास्टिन आहे तो प्रोथ्रॉम्बिनचं कन्व्हर्जन थ्रॉम्बिन मध्ये करतो आणि ऑल्सो ते अजून कन्व्हर्जन करतं फायब्रोनेजिनचं फायब्रिन थ्रेड्स मध्ये कन्व्हर्जन करतं. आणि हे आणि ब्लड सेल्स जे आहेत इन द होल ऑफ दिस नेटवर्क this mass then contracts to form a clot. ओके, गुड. अजून कोण करते नेक्स्ट? मॅम मी करू? व्हॉट इज युअर नेम? स्नेहल पाटील. ओके, कंटिन्यू. ब्लड हे लिक्विड फॉर्म मध्ये असतं जेव्हा ते ब्लड वेसल मध्ये प्रेझेंट असतात आणि ब्लड हे ड्रॉन फ्रॉम असतं बॉडीमध्ये आणि ते थिकनेस असतं आणि ते थिकनेस हे जेल फॉर्म करतं आणि ते जेल फॉर्मेशनलाच क्लॉटिंग और कोएग्युलेशन म्हणतात. आणि हे ब्लड क्लॉटिंगचं जे मेकॅनिझम आहे त्यात इन्व्हॉल्व मेनी क्लॉटिंग फॅक्टर्स इन्व्हॉल्व असतात. आणि जेव्हा आपल्याला एक इंजुरी होते ब्लड वेसलला तर त्यामधून जे इनर स्मूथ लाइनिंग आहेत ब्लड वेसलच्या त्या डिस्टर्ब होतात आणि त्यातून रिझल्ट निघतो की त्यातून रफ सरफेस फॉर्मेशन होतं. आणि जेव्हा ब्लड प्लेटलेट आणि रफ सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये येतात तेव्हा इंजुरी होते आपल्याला. आणि इंजुर्ड प्लेटलेट्स आणि टिश्यू जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक सबस्टन्स रिलीज होतो त्याला थ्रोम्बोप्लास्टिन म्हणतात. आणि थ्रोम्बोप्लास्टिन हे कॅल्शियम ब्लड प्लाझ्मा मध्ये प्रेझेंट असतो आणि थ्रोम्बोप्लास्टिन हे प्रोथ्रोम्बोबिन आणि थ्रोम्बोबिन एक मिनिट. थ्रोम्बोबिनचं हा. हे जे थ्रोम्बोप्लास्टिन आहे तर ते कॅल्शियम मध्ये म्हणजे प्लाझ्मा मध्ये नाही प्रेझेंट. ओके, तर ते थ्रोम्बोप्लास्टिन जेव्हा कॅल्शियम सोबत एकत्र येतं तिथे बघा सेंटेन्स काय, इन प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम, कॅल्शियमच्या प्रेझेन्स सोबत हे थ्रोम्बोप्लास्टिन म्हणजे कॅल्शियम सोबत मिळून. ओके, तर ते प्रोथ्रॉम्बिनचं कन्वर्जन थ्रोम्बिन मध्ये करते. ओके, समजलं का? हा, ओके मॅम. सांगा आता व्यवस्थित सांगा. थ्रोम्बोप्लास्टिन हे कॅल्शियमच्या प्रेझेन्स मध्ये प्रोथ्रोम्बिनचं कन्वर्जन थ्रोम्बिन मध्ये करतो आणि ऑल्सो थ्रोम्बोप्लास्टिन हे फायब्रिनोजेनचं कन्वर्जन फायब्रिन थ्रेड्स मध्ये करतात आणि हे इनसोल्युबल असतं. ओके, पुढे. हा, नेक्स्ट. मॅम सांगू का आता? तुम्हाला नेटवर्क आहे का व्यवस्थित? हो. मोबाईल. ओके, सांगा. ब्लड हे लिक्विड फॉर्म मध्ये असतं आणि ते प्रेझेंट ब्लड वेसल मध्ये असतं. ब्लड ही डाऊन फ्रॉम द बॉडी ते थिकन्स असतं आणि जेल फॉर्म करतं आणि त्या जेल फॉर्मेशनला क्लोटिंग अँड कोएग्युलेशन म्हणतात. आणि जेव्हा ब्लड वेसलला इंजुरी होते तेव्हा इनर स्मूथ लाइनिंग ब्लड वेसलच्या डिस्टर्ब होतात आणि त्याचा रिझल्ट रफ सरफेस फॉर्म होतो आणि ब्लड प्लेटलेट्स रफ सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात तेव्हा प्लेटलेट बी इंजुर्ड होतात आणि इंजुर्ड प्लेटलेट आणि टिश्यू रिलीज होतो
तो सबस्टन्स मिळून थ्रोम्बोप्लास्टिन फॉर्म होतं आणि थ्रोम्बोप्लास्टिन रिलीज होतं इन कॅल्शियम सोबत ते ब्लड प्लाझ्मा मध्ये प्रोसेस होते आणि कन्व्हर्टर थ्रोम्बोप्रोथ्रोम्बिन कन्व्हर्टर थ्रोम्बिन मध्ये होतं आणि थ्रोम्बोप्लास्टिन कॅल्शियम मध्ये प्रेझेंट असतात ते रिस्पॉन्सिबल एक मिनिट फायब्रोजन कॅल्शियम मध्ये प्रेझेंट नसतात ते इन प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम. सेंटेन्स व्यवस्थित सगळ्यांनी वाचा. इन प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम त्याच्या सोबत थ्रोम्बोप्लास्टिन कॅल्शियम सोबत असा अर्थ आहे त्याचा. फायब्रोजनचं कन्व्हर्टर फायब्रिन थ्रेड्स मध्ये करतात आणि फायब्रोजन हे सोल्युबल असतात. लूज फायब्रिन थ्रेड्स हे इनसोल्युबल असतं आणि फायनली ब्लड सेल्स आर इंजर्ड होल नेटवर्क फायब्रिन थ्रेड्स असतात आणि ते मास कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम क्लोटचे येतं. ओके, अजून कोण सांगता? हा, रोल नंबर 64. रोल नंबर 64 येस मॅम. सांगू शकता का तुम्ही? क्लॉटिंगचं जे काही मेकॅनिझम आहे आता आपण डिस्कस केलं. प्रोथ्रोम्बिन इंटू थ्रोम्बिनचे एक्सप्लेन डबल करता का मॅम? समजलं नाही का हे आत्ताच? जमलिंग होते मॅम. ओके, ऐका आता सगळ्यांनी व्यवस्थित. ह्या तर बघा काय होत असतं क्लॉटिंगचं. जेव्हा इंजुरी होते ब्लड वेसल्सला तर त्यावेळेस जी काही इनर स्मूथ लाइनिंग असते ब्लड वेसल्सची तर ती काय होत असते डिस्टर्ब होती पूर्ण. ओके, डिस्टर्ब होती आणि त्याच्यामुळे काय होत असतं जो काही रफ सरफेस आहे ओके तर तो फॉर्म होतो. कशाचा होतो तो रफ सरफेस? तर जे काही इनर स्मूथ लाइनिंग होतं तर त्याचा काय होतं रफ सरफेस होतो फॉर्म. आणि त्याच्यामुळे नंतर काय होतं तर जे काही ब्लड प्लेटलेट्स आहेत आपले ओके ब्लड मध्ये जे काही प्लेटलेट्स आहेत तर ते त्या रफ सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात आणि त्या सुद्धा प्लेटलेट्स इंजुर्ड होतात. आणि ज्या प्लेटलेट्स इंजुर्ड झालेल्या आहेत तर त्या टिश्यू सोबत मिळून काय रिलीज करतात तर एक सबस्टन्स रिलीज करतात. त्या सबस्टन्सला काय म्हटलं जातं which is called as thromboplastin and the released thromboplastin बघा जे काही रिलीज झालेलं आहे थ्रोम्बोप्लास्टिन हा ते इन प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम ओके जे काही कॅल्शियम आहे ब्लड प्लाझ्मा मधलं ओके त्याच्या सोबत हे थ्रोम्बोप्लास्टिन मिळून काय करतं प्रोथ्रोम्बिनचं कन्व्हर्जन थ्रोम्बिन मध्ये करतं आणि जे काही थ्रोम्बोप्लास्टिन आहे ओके तेच आताचं थ्रोम्बोप्लास्टिन तर ते अजून काय करतं कन्व्हर्जन तर फायब्रिनोजनचं कन्व्हर्जन फायब्रिन मध्ये करतं. ओके आणि जे काही ब्लड सेल्स आहेत तर ते एन्टॅकल्ड होतात कुठे इन द होल ऑफ नेटवर्क ऑफ फायब्रिन जे फायब्रिन फॉर्म झालेलं आहे फायब्रिन थ्रेड ओके तर तिथे हे जे काही ब्लड सेल्स आहेत तर ते एन्टॅकल्ड होतात आणि जो काही मास फॉर्म होतो तर त्याला काय म्हटलं जातं क्लॉट. ओके आता एक्सप्लेन करू शकताय? येस सांगा. करू मॅम मी. येस. हॅलो मॅम सांगू. राऊत रुपाली. ब्लड इज ब्लड वेसल मध्ये असतं त्यावेळेस फॉर्म मध्ये असतं आणि फॉर्म होतं त्यावेळेस असं म्हणतात. मॅडम तुमचा आवाज येत नाहीये. राऊत रुपाली. स्मूथ राऊत रुपाली तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही. हॅलो मॅम, आता येतोय? येस. दुसरं कोण सांगतंय?
मॅम मी सांगू का? हॅलो मॅम. हॅलो. ओके. तर ओके, ठीक आहे. स्टडी करा व्यवस्थित. समजलंय का सगळ्यांना? येस मॅम. ओके. Yes, तर ma'am. नेक्स्ट Yes, लेक्चरला आपलं ma'am. रिव्हिजन आहे. तो एक लास्ट पॉइंट घेणार आहे मी आणि रिव्हिजन घेणार आहे. ओके. सॅटरडे इथून पुढे सॅटरडेच्या लेक्चरला रिव्हिजनच होईल. आणि नोटबुक रेडी ठेवा. आज नोट्स मिळतील या 5th चॅप्टरच्या. जो काही उद्या पॉइंट शिकवायचं त्याच्या पण नोट्स मी सेंड करते ऍडव्हान्स मध्ये. चालेल? येस मॅम. बोला. पीपीटी पण शेअर करणार आहे ना? हा, ही पीपीटी पण शेअर करणार आहे. ओके मॅम. ओके. रोल नंबर 1, प्रेझेंट 2, प्रेझेंट मॅम. 3. रोल नंबर 3, 4, प्रेझेंट मॅम. 5, प्रेझेंट मॅम. 6, Present, ma'am. 7, प्रेझेंट मॅम. 8. रोल नंबर Present, ma'am. 8. ओके. 9, Present, ma'am. 10, 11, प्रेझेंट मॅम. 12, प्रेझेंट मॅम. 13, प्रेझेंट. 14, प्रेझेंट. 15, Present, ma'am. 16, प्रेझेंट. 17, Present, ma'am. 18, प्रेझेंट मॅम. 19, 20, प्रेझेंट. 21, 22, 23, प्रेझेंट मॅम. 24. Roll number 24, 25. Roll number 25, 26, 27. Roll number 27, 28, प्रेझेंट मॅम. 29, Present, ma'am. 30, प्रेझेंट मॅम. 31, प्रेझेंट मॅम. 32, प्रेझेंट मॅम. 33, प्रेझेंट मॅम. 34, 35, प्रेझेंट मॅम. 36, प्रेझेंट मॅम. 37, प्रेझेंट मॅम. 38, Present, ma'am. 39, प्रेझेंट मॅम. 40, Present, ma'am. 41, Present, ma'am. 42, प्रेझेंट मॅम. 43, Present, ma'am. 44. Roll number 44, 45, प्रेझेंट मॅम. 46. Roll number 46, 47, प्रेझेंट मॅम. 48, प्रेझेंट मॅम. 49, प्रेझेंट मॅम. 50, प्रेझेंट मॅम. 51, प्रेझेंट मॅम. 52, प्रेझेंट मॅम. 53, Present, ma'am. 54, प्रेझेंट मॅम. 55, Present, ma'am. 56, प्रेझेंट मॅम. 57. Roll number 57. एक मिनिट. प्रेझेंट. प्रेझेंट मॅम.
ओके 55 प्रेझेंट आहेत का? हो. ओके 56 पण आहेत 57 पण आहेत. ओके 58 Present, ma'am. 59 Present, ma'am. 60 Present, ma'am. 61 Present, ma'am. 62 Present, ma'am. 63 Present, ma'am. 64 Present, ma'am. 65 roll number 65 66 roll number 66 67 Present, ma'am. 68 Present, ma'am. ओके हॅलो मॅम 3 नंबर प्रेझेंट आहे. 3 नंबर प्रेझेंट. ओके बघा absent नंबर रोल नंबर 21 24 25 27 34 44 46 65 66 कोण आहे का याच्यातलं प्रेझेंट? ओके तुमचं नेक्स्ट लेक्चर होईल लगेच. वेट फॉर 5 minutes.